नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात ऐतिहासिक कर्जमाफी 36,000 कोटींची योजना मंजूर, 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। अखेर 56 लाख शेतकरी कोणते आहेत आणि कधीपर्यंत कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या 36,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे। या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। 65 लाखांहून अधिक कर्ज खात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे। कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही। 2 लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर बैठकीत मान्यता देण्यात आली। 2 लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी देखील दिला जाणार आहे। तसेच राज्य सरकारचा ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकार ग्रामविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांअंतर्गत येणाऱ्या विकास कामांसाठी कर्ज घेण्यात येणार आहे। ग्रामविकास खात्यासाठी 4,229 कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी 1,000 दशलक्ष डॉलर इतके कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 50 कोटी डॉलर्सचे कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून आर्थिक सहाय्य घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। या दोन्ही कर्जदात्या संस्था राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकास कामांसाठी प्रत्येकी 87 म्हणजेच 8,700 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवतील। तसेच मुंबई स्थित क्लस्टर विद्यापीठ असलेल्या हैदराबाद नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटीमध्ये 6 महाविद्यालयांचा घटक संस्था म्हणून समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या संस्थांमध्ये प्रिन्सिपल KM कुंदननानी कॉलेज ऑफ फार्मसी, किशनचंद चेरालाम लॉ कॉलेज, श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदननानी कॉलेज आणि कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, ऋषी दयाराम आणि सेठ हस्साराम नॅशनल कॉलेज, सेठ वाशिया मूल असोमल सायन्स कॉलेज आणि थदोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज यांचा समावेश देखील आहे। मित्रांनो, आता 36,585 कोटींची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जी आहे ते 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। मात्र विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे अद्याप घोषणा नाही। नियमित पीक कर्ज भरणाऱ्या 50,000चा प्रोत्साहन निधी 65 लाखांहून अधिक कर्ज खात्यावरचे कर्ज माफ होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कर्जमाफीला हिरवा कंदील जो आहे, हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे आणि नक्कीच आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूयात। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।